पहा मुलांना, आपण अभ्यासात होतो पायथागोरसचा सिद्धांत आणि तो सिद्धांत आपण अभ्यासलेला आहे. पायथागोरसचा जो त्रिकूट आहे तो देखील आपण समजून घेतलेला आहे. पायथागोरसचा सिद्धांत सुद्धा आपण समजून घेतलेला आहे. आता आपण त्याचा थोडक्यात सराव घेणार आहोत आणि या सरावामध्ये आपल्याला 10 प्रश्न विचारलेले आहेत, त्याची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. बघा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे 7, 24, 25 हा संख्या समूह पायथागोरसचे त्रिकूट आहे का? आणि ऑप्शन आपल्याकडे आहे नाही आहे. तर योग्य उत्तर आपलं काय असणार आहे मुलांनो? बघा, 7, 24, 25 हा संख्या समूह पायथागोरसचे त्रिकूट आहे का? तर हो आहे, म्हणून आपले उत्तर काय आहे? आहे. आणि आपलं जो उत्तर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आहे 2, 6, 7 हा संख्या समूह पायथागोरसचे त्रिकूट आहे का? आणि आपल्याला ऑप्शन आहे नाही आहे. सांगा पहा मुलांना, योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, नाही. 6, 2, 6, 7 हे काय आहे? तर हा पायथागोरसचा त्रिकूट नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास डॅश त्रिकोण असे म्हणतात. साहजिकच काय म्हणतात पहा मुलांना? काटकोन म्हणतात की लघुकोन म्हणतात? अगदी बरोबर, त्याला काय म्हणतात? तर काटकोन असे म्हणतात. आणि पहा, आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे पायथागोरसच्या सिद्धांतामधील तो आहे काटकोन त्रिकोणात काटकोन डॅश बाजूला कर्ण म्हणतात. कुठल्या बाजूला कर्ण असे म्हणतात? बघा, एक आकृती आपल्याला इथे दिलेली आहे. काटकोन आपल्याला दिलेला आहे. काटकोन ABC मध्ये कर्ण हा काय असणार आहे? तर AC हा आपला काय असणार आहे? कर्ण असणार आहे. मग तो समोरील आहे की लगतचा आहे? अगदी बरोबर, काय असणार आहे? तर काटकोन हा याचा जो कर्ण असतो तो कुठे असतो? तर समोर असतो. म्हणून समोरील बाजूस काय म्हणतात? तर कर्ण असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे काटकोन त्रिकोणात कर्णाचा डॅश हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आणि ऑप्शन आहेत घन आणि वर्ग. काय असणार आहे? सांगा पाहू. अगदी बरोबर, वर्ग. आणि उत्तर देखील आपलं कसं आलेलं आहे? अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतक्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आणि ऑप्शन बघा काय आहे? रामानुजाचा आणि पायथागोरसचा. आपण कुठला सिद्धांत अभ्यासत आहोत? अगदी बरोबर, पायथागोरसचा. म्हणजेच काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हा कुठला सिद्धांत आहे? अगदी बरोबर, पायथागोरसचा सिद्धांत आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे कंसामध्ये पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग साहजिकच काय होणार आहे? बरोबर, काय आहे? कर्ण की कंसामध्ये कर्ण वर्ग? अगदी बरोबर, काय येणार आहे? कंसामध्ये कर्ण वर्ग. हे आपलं काय आहे? तर अगदी बरोबर आलेलं असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी पायथागोरसच्या त्रिकुटातील संख्यांनी दर्शवली जाते तो त्रिकोण डॅश असतो. तर कुठला त्रिकोण असतो? पहा, काटकोन, लघुकोन. ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी पायथागोरसच्या त्रिकुटातील संख्यांनी दर्शवले जाते तो त्रिकोण काय असतो? तर तो त्रिकोण काटकोन असतो. आणि पहा, आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो 9वा प्रश्न आहे तो आहे त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी एक बाजू 1.5 दुसरी बाजू 2.0 दिली आहे. त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? तर कर्णाची लांबी काढायची आहे. मग ते काय असणार आहे? 2.2 असणार आहे की 2.5 असणार आहे? सांगा पाहू मुलांना. अगदी बरोबर, 2.5 हे आपलं काय आहे? तर अगदी बरोबर आलेलं असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी एक बाजू 2.1 दुसरी बाजू 2.8 दिली आहे. त्यावरून कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. आणि ती बघा काय आहे? 3.5 आणि 3.1. मग योग्य उत्तर आपलं काय आहे? अगदी बरोबर, 3.5 हे आपलं काय आहे? तर योग्य उत्तर आहे. तर पहा मुलांना, पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये हे जे हा जो सिद्धांत आहे त्याचा आपण तो अभ्यासलेला आहे आणि त्यावर आपण सराव देखील घेतलेला आहे. आता आपण त्यावर खेळ सुद्धा घेणार आहोत. बघा, इथे 5 प्रकारचे असे खेळ आहेत आणि त्यातील एक खेळ आपल्याला सिलेक्ट करून विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे. सांगा पहा मुलांना, आपण कुठला खेळ खेळायचा आहे?
ओके, आपण हा आज खेळ खेळणार आहोत. तर पहा, आपल्याला या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ते आपल्याला योग्य द्यायचे आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या डॅश इतका असतो. कसा असतो? तर बेरजे एवढा असतो. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे बेरजे एवढा. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, काटकोन त्रिकोणात कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे त्याच्या उरलेल्या डॅश बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असते. आणि फर्स्ट आहे आपलं 2, सेकंड ऑप्शन आहे 3, 4 आणि 1. बघा, नीट आपल्याला प्रश्न जो आहे तो समजून घ्यायचा आहे. काटकोन त्रिकोणात कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे त्याच्या उरलेल्या डॅश बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असते. तर किती मुलांना सांगा पाहू. बघा, 2, 3, 4 आणि 1. योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर. बघा, आपले जे योग्य उत्तर आहे ते 2 हे आहे. पुढचा प्रश्न घेऊया. त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी एक बाजू 20, दुसरी बाजू 21 दिली आहे. त्यावरून कर्णाची लांबी जी आहे ते आपल्याला काढायची आहे. आणि आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत ते आहे 29, 22, 10 आणि 18. काय सांगितलेलं आहे पहा मुलांना. त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी आपल्याला दिलेली आहे. एक बाजू दिलेली आहे 20 आणि दुसरी बाजू दिलेली आहे 21. तर त्यावरून कर्णाची लांबी मात्र आपल्याला काढायची आहे. मग ती किती असणार आहे सांगा पाहू मुलांना. बघा, 29, 22, 10 आणि 18. सांगा पाहू योग्य उत्तर काय असणार आहे. अगदी बरोबर, 29 हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, त्रिकोणात एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर तो काटकोन डॅश असतो. वर्तुळ, त्रिकोण, आयत आणि चौरस. आपल्याला प्रश्नच काय सांगितलेला आहे की त्रिकोणात एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजा एवढा असेल तर तो काटकोन काय असतो? तो वर्तुळ असतो, त्रिकोण असतो, आयत असतो की चौरस असतो? सांगा पाहू. काय असतं? तर तो त्रिकोण असतो. पहा, आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर काय येणार आहे? कर्ण, कर्णांश, कर्णघन, कर्ण की कर्ण वर्ग? आपलं योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, कर्ण वर्ग हे आपलं योग्य उत्तर आहे. तर पहा मुलांनो, पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्यावर आपण सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा काही प्रश्नांची उत्तरांचं आपण स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे आणि आता आपण त्यावर परीक्षा देखील घेणार आहोत. तर बघा मुलांनो, इथे पहिला जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो कुठला आहे? तर काटकोन त्रिकोणात कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे त्याच्या उरलेल्या डॅश बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतके असते. पहा, 2, 3, 4, 1. पुन्हा प्रश्न नीट तुम्ही ऐकायचा आहे की काटकोन त्रिकोणात कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे त्याच्या उरलेल्या डॅश बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतके असते. ऑप्शन आपल्याला 4 दिलेले आहे. फर्स्ट आहे 2, 3, 4 आणि 1. योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, 2 जे आहे ते आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो आहे, त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी एक बाजू 2.7, दुसरी बाजू 3.6 दिली आहे. त्यावरून कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेला आहे 4.5, 4.2, 4.0 आणि 4.4. तर आपल्याला काय करायचे आहे? तर एक बाजू 2.7, दुसरी बाजू 3.6 आपल्याला दिलेली आहे. तर कर्णाची बाजू जी आहे ती आपल्याला काढायची आहे. बघा, 2.7 आणि 3.6. मग आपल्या कर्णाची बाजू जी आहे ती किती असणार आहे? अगदी बरोबर, 4.5. पुढचा प्रश्न पाहूया. त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी एक बाजू 18, दुसरी बाजू 24 दिली आहे. त्यावरून कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. एक बाजू किती आहे? 18 आहे आणि दुसरी बाजू किती आहे? तर 24 आहे. मग त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? तर कर्णाची लांबी काढायची आहे. मग ती किती असणार आहे? 50, 40, 30 की 20? काय असणार आहे? अगदी बरोबर, 30 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा.
त्रिकोणात एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर तो काटकोन डॅश असतो. काय असतो तो काटकोन? वर्तुळ, त्रिकोण, आयत, चौरस. आणि आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना? पहा, वर्तुळ, त्रिकोण, आयत, चौरस. अगदी बरोबर, चौरस हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, पाया वर्ग अधिक उंची वर्ग. साहजिकच काय आहे? आधी ऑप्शन बघूया. कर्ण अंश, कर्ण घन, कर्ण आणि कर्ण वर्ग. योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, कर्ण वर्ग हे आपले योग्य उत्तर आहे. पहा, पुढचा जो प्रश्न आहे तो आहे आपला, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या डॅश इतका असतो. मग वजाबाकी, भागाकार, बेरजे आणि गुणाकार एवढा असतो. कशा एवढा असतो? तर तो बेरजे एवढा असतो. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, जो आपला 7वा प्रश्न आहे तो असा आहे की त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी एक बाजू 1.5, दुसरी बाजू 2.0 दिली आहे. त्यावरून कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. बघा, 1.5 आहे आणि 2.0 आहे. मग आपल्या कर्णाची जी लांबी आहे ती किती असणार आहे? 2.6, 2.5, 2.0 की 2.8. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? तर आपलं योग्य उत्तर असणार आहे 2.5. पहा, पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे. त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी एक बाजू 20, दुसरी बाजू 21 दिली आहे. त्यावरून कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. 20 आणि 21 एवढ्या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत. मग कर्णाची जी लांबी आहे ती किती असणार आहे? तर 29, 22, 10 आणि 18. काय असणार आहे? अगदी बरोबर, 29 हे आपले योग्य उत्तर आहे. पहा, पुढचा जो प्रश्न आहे आपला तो असा आहे. त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी एक बाजू 2.1, दुसरी बाजू 2.8 दिली आहे. त्यावरून कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. मग ती किती असणार आहे? 3.8, 3.1, 3.5 ते की 3.3. आपलं योग्य उत्तर काय आहे? तर 3.8 हे आपलं योग्य उत्तर आहे. पहा, आपलं जे प्रकरण आहे पायथागोरसचा सिद्धांत, या सिद्धांतामध्ये हा सिद्धांत जो आहे तो आपण त्याचे स्पष्टीकरण केलेले आहे, तो अभ्यासलेला आहे, त्यावर आपण सराव देखील घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हा सिद्धांत अधिक समजून घेतलेला आहे आणि त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आता आपण त्यावर काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते देखील आपण स्पष्ट करून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे प्रश्न उत्तरामधला तो आहे, कर्ण 45 व लगतच्या दोन बाजूपैकी एकीची जी लांबी आहे ती आहे 27 आणि दुसरीची बाजू आपल्याला काढायची आहे. मग काय? पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग बरोबर काय आहे? एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. मग पहा, दुसरी बाजू वर्ग बरोबर काय? कर्ण वर्ग वजा एक बाजू वर्ग. मग कर्ण वर्ग आपल्याला माहिती आहे किती आहे? 45 वर्ग आणि एक बाजू जी आहे ते आपल्याला 27 वर्ग दिलेले आहे. मग 45चा वर्ग आहे तो आहे 2025 आणि 27चा वर्ग आहे 729. मग 2025 मधून आपल्याला 729 जे आहे ते मायनस करायचे आहे. मग आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 1296 आणि 1296चा जो वर्ग आहे तो आहे 36. आणि पहा, दुसरी जी बाजू आहे ती आपल्याला काय मिळालेली आहे? तर दुसरी बाजू आपल्याला मिळालेली आहे 36. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, कर्ण 15 व लगतच्या दोन बाजूपैकी एकीची लांबी 14 दिल्यास दुसऱ्या बाजूची लांबी आपल्याला काढायला सांगितलेली आहे आणि पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण ती जी लांबी आहे ती आपण काढणार आहोत. मग बघा, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. मग दुसरी बाजू वर्ग कर्ण वर्ग वजा एक बाजू वर्ग. मग आपल्याला कर्ण वर्ग माहिती आहे किती आहे? 50 वर्ग आहे. म्हणून 50 वर्ग आणि एक बाजू वर्ग आहे 14 वर्ग. 50चा जो वर्ग आहे तो आहे 25चे आणि 14चा जो आहे तो आहे 196. मग आपल्याला 2500 मधून काय करायचं आहे? 196 मायनस करायचे आहेत. किती मिळाले आपल्याला? 2304.
आणि मग तो जो वर्ग आहे तो आहे 48चा वर्ग. म्हणजेच दुसरी जी बाजू आहे ते आपल्याला किती मिळालेली आहे, तर दुसरी बाजूची लांबी जी आहे ते आपल्याला 48 एवढी मिळालेली आहे. पुढचा आपण प्रश्न घेणार आहोत. तर पुढचा प्रश्न पहा मुलांनो काय आहे. कर्ण 25 व लगतच्या दोन बाजूपैकी एकीची लांबी 7 दिल्यास दुसऱ्या बाजूची लांबी आपल्याला काढायची आहे. मग बघा, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. मग दुसरी बाजू वर्ग बरोबर कर्ण वजा एक बाजू वर्ग. मग कर्ण आपल्याला माहिती आहे 25 वर्ग आणि एक बाजू जी आहे ती आहे 7 वर्ग. 25चा जो वर्ग आहे तो काय आहे, तर 625 आणि 7चा आहे 49. मग बघा, 625 मधून आपण 49 मायनस केले, किती राहिले, 576. आणि 576चा जो वर्ग आहे तो आहे 24चा वर्ग. मग दुसरी जी बाजू आहे ती आपल्याला किती मिळालेली आहे, तर दुसरी बाजू मिळालेली आहे, जी दुसरी बाजू आपल्याला 24 लांबी एवढी मिळालेली आहे. पुढचा बघा काय आहे. काही त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिली आहे, त्यावरून काटकोन त्रिकोण कोणता तो आपल्याला ओळखायचा आहे. 1.5 मीटर, 2 मीटर, 2.5 मीटर. मग हा जो काटकोन आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. त्रिकोणाची सर्वात मोठी भुजा जी आहे ती कोणती आहे, तर 2.5 मीटर. म्हणून 2.5चा वर्ग किती आहे, तर 6.25. मग इतर दोन बाजूंची जी लांबी आहे ती किती आहे, 1.5 व दुसरी आहे 2 मीटर. मग त्रिकोणाच्या मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या बेरजे एवढा आहे. म्हणून दिलेला त्रिकोण काटकोन हा काय आहे, तर तो त्रिकोण काटकोन आहे. आपल्याला जो पुढचा प्रश्न विचारलेला आहे मुलांना तो काय आहे. काही त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिलेली आहे आणि त्यावरून काटकोन त्रिकोण कोणता ते आपल्याला ओळखायचं आहे. कुठली लांबी दिलेली आहे त्यांनी बघा, 3 मीटर, 4 मीटर आणि 6 मीटर. यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर काटकोनाचा प्रकार ओळखायचा आहे. बघा, त्रिकोणाची सर्वात मोठी भुजा कुठली आहे, तर 6 मीटर. म्हणून 6चा वर्ग किती येतो, 6चा वर्ग 6 6 36. मग बघा, इतर दोन बाजूंची लांबी किती आहे ती, तर 3 मीटर व 4 मीटर. हे काय आहे, इतर दोन बाजूंची लांबी आहे. मग त्यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला करायची आहे. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 3चा वर्ग किती आहे, 3 त्रिक 9 आणि 4चा वर्ग किती आहे, 4 चौक 16. मग 16 प्लस 9 किती झाले, तर 25. मग त्रिकोणाच्या मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या बेरजे एवढा होत नाही. म्हणून दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण नाही. का, कारण ज्या दोन बाजू आहेत तेवढं उत्तर जे आहे, तेवढी बेरीज जी आहे ती होत नाहीये. म्हणून दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण नाही. बघा, पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे, तर एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 6 मीटर व 8 सेंटीमीटर दिले आहेत. तर त्या त्रिकोणाचा आपल्याला कर्ण काढायचा आहे. मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण काय आहे, तर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. एक बाजू आपल्याला माहिती आहे 6 वर्ग अधिक दुसरी बाजू आहे 8 वर्ग. 6 6 36 आणि 8 8 64. त्याची बेरीज आपण किती केली, किती आली, 100. मग कर्ण वर्ग बरोबर किती आलेला आहे, तर 10चा वर्ग. मग कर्ण किती आलेला आहे, तर कर्ण आलेला आहे 10 सेंटीमीटर. तर जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, तर तो पुढचा प्रश्न आपला काय आलेला आहे, तर 9 40 41 हा संख्या समूह पायथागोरसचे त्रिकोट आहे का, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग 9 40 41 यातील प्रत्येक संख्येचा वर्ग आपण करणार आहोत. म्हणून 9चा काय होतो, 9चा वर्ग आहे 81, 40चा वर्ग 1600 आणि 41चा वर्ग आहे 1681. मग बघा, 81 अधिक 1600 बरोबर किती होतात, तर 1681. आणि 9 वर्ग अधिक 40 वर्ग बरोबर किती, तर 41 वर्ग. मग 9 40 व 41 हे पायथागोरसचे त्रिकोट आहे. तर पहा मुलांनो, आपलं जे चॅप्टर आहे 13वं चॅप्टर पायथागोरसचा सिद्धांत. तर आपलं हे जे 13वं चॅप्टर आहे ते पायथागोरसचा सिद्धांत आपण अभ्यासलेला आहे. तसेच त्यावर आपण सराव घेतलेला आहे, खेळ देखील घेतलेला आहे, त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे देखील आपण काय केलेले आहे त्यावर ते घेतलेली
आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण ह्या पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये काय शिकलेलो आहोत, तर आपण पायथागोरसचा जो सिद्धांत आहे तो आपण समजून घेतलेला आहे. तसेच पायथागोरसचं जे त्रिकूट आहे ते देखील आपण समजून घेतलेलं आहे. आणि आपण ह्या सगळ्या स्टेपद्वारे आपण काय केलेलं आहे की पायथागोरसचा सिद्धांत आणि काही विचारलेले जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे देखील आपण दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं जे प्रकरण आहे 13वे प्रकरण पायथागोरसचा सिद्धांत हे पूर्ण झालेलं आहे. आणि आपण लवकरच भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.